घातला घाला. 25 जुलै रोजी नर्सिंगच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन उज्ज्वल भविष्यासाठी अनेक स्वप्ने डोळ्यात साठवलेल्या दोन मैत्रिणी दापोलीतून घरी निघाल्या. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. दापोली खेड मार्गावरील शिरशिंगे फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात नर्सिंगची विद्यार्थिनी शेजल भागवत हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर वैष्णवी चंद्रकांत अहिरे गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर शेजल पुलाच्या मोरीत काळात अडकली. स्थानिकांनी जीव तोडून शोध घेत तब्बल 45 मिनिटांनी तिला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत काळाने तिच्यावर घाला घातला होता. नर्स होण्याचं स्वप्न, आई-वडिलांच्या अपेक्षा आणि आयुष्याची असंख्य स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून सेजलला भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी वैष्णवीच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना. आमचं घर आहे इथं. ते आम्हाला आवाज आला जोरात. मी मुलगा पप्पा काहीतरी आवाज आला, जाऊ बघतो तर आम्ही धावत आलो इथं उडी मारून. आणि इकडं गाडी पडली ती इकडे. इथून मला इथून गेली ती इथून. आणि इकडे बघ, इकडे आहे ना, इकडे पडली होती. तिथं होती, तिची केस अडकली होती पुरी स्टँडला. मीला मी काढली आणि तो तिकडे बघितलं ते छत्री होती तिकडे वर्ष. मला म्हणते आम्ही काका दोघी आहात. शेजल कुठे आहे म्हणजे शेजल कोण तर पाठी बसली होती. मग तिकडे बघितलं तर तिकडं काय दिसलं, छत्री थोडी दिसली अशी. थोडाफार हात असा जरासा वर, पण गाडी पाणी होतं गडूळ आणि पाऊस होता बारीक. आम्ही एवढ्या पाण्यात गेलो. नाही त्या तिकडच्या ते पाणी एवढं आहे. मग ते घाण आहे ना, तशी छत्री मला दिसली इथं. महिला मी नाही तिकडच्या बरे बोलली मला तिकडे दिसली तिकडं. हा आणि हिचे केस अडकली होती स्टँडमध्ये. ही अशी उलटी होती. मग हे सांगायला लागली की बाबा आम्ही दोघी जणी होतो, तू दुसरी कुठे आहे बघतो तिकडं. पूर्ण आम्हाला दिसली नाही. ती जाईपर्यंत काढले, खाली जाईपर्यंत ती गेली. एकीला काढणं आम्हाला विचारलं, पण तिसरी काय ती आम्हाला दिसलीच नाही, पूर्ण दिसली नाही. दुसरी तिकडे अशी उलटी अशी म्हणजे जराशे थोडंसं छत्रीवर दिसलं थोडा हात. मग तिकडे धावत गेलो. आता असं गाडीवर बारीक पूर्ण पाणी गडूळ होतं, पाऊस होता ना बारीक. मग तिकडनं पाणी असं अडवलं. पाणी आम्ही अडवलेलं आहे पाणी. आणि मग पाणी नंतर फुटलं सर तिकडे बाहेर पडलं. ते पाणी आम्ही अडवलं होतं. आणि डोक्याला मला मार लागला तेव्हा ती जोरात तिला उठता नाही आलं. ती पण उठत नव्हती, ही पण उलटी होती आणि केस स्टँडला पुरी गुरपडली होती.